स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। फिरायला जायचंय, चला सांगलीला। पहा कुठे आहे निसर्गरम्य परिसर। सांगलीच्या चांदोलीत धबधबे लागले कोसळू। 250 ते 300 फूट उंचावरून कोसळणारा आहे धबधबा। मनमोहक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा। उठ रे चल रे उड रे, झेप घे वटुनी बळ सारे। वाट पाहू दे काही दिशा, तथा पायचं नाय। विट्याचे धडाडीचे युवा नेते पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेचे संचालक, रुग्ण कल्याण समिती विटा आरोग्य विभागाचे सदस्य माननीय श्रीधर भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छू जाधव परिवार, विटा, दिघंची। सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे सृष्टीचं सौंदर्य बदललंय। डोंगर रांगा हिरवाईनं नटू लागल्या। जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी वातावरण आल्हाददायक झालं। तर चांदोलीत मनमोहक धबधबे कोसळू लागले। मनमोहक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। डोंगर रांगांमधील छोटे मोठे धबधबे आपले अस्तित्व दाखवू लागले। ऐन उन्हाळ्यात कोसळणारे धबधबे आता सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुलवतात। संततधार पावसामुळे उन्हाळी सुट्टीतील पर्यटन आता पावसाळी पर्यटन झालंय। चांदोली परिसरातील सर्वात मोठा उखळूचा धबधबा तर संततधार पावसामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झालाय। त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असं दिसू लागलंय। हौशी पर्यटक खडतर मार्गातून प्रवास करत या धबधब्यापर्यंत पोहोचून पर्यटनाचा आनंद लुटू लागले। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।